पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वागीशाद्या सुमनसः सर्वार्थानामुपक्रमे यन्नत्वा कृतकृत्या स्युः तन्नमामि गजाननम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाथ महाराज की जय। नामाविण मुख सर्पाचे ते बीळ जिव्हा नवे काळ सर्प आहे। वाचा नवे लाव जळो त्याचे जिणे यातना भोगणे यमपुरी। हरिविण कोणी नाही सोडविता बंधू पुत्र कांता संपत्तीचे। अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे। हरिमुखे गाता हरपली चिंता त्या कैचा मागुता जन्म घेणे। कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली। हरिमुखे गाता हरपली चिंता त्या कैचा मागुता जन्म घेणे। संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 25 प्रकरणाचा सुलभ हरिनामाचा आग्रह धरणारा प्रासादिक अशा पद्धतीचा हरिपाठ प्रकरणातील 5व्या क्रमांकाचा अभंग संत गजानन महाराज मित्र परिवार या फेसबुकच्या द्वारे आयोजित प्रवचनमालेच्या या आजच्या सत्रामध्ये संयोजकांनी दिलेल्या सेवेमध्ये यथामती यथावकाश या अभंगावर काही चिंतन करावं या हेतून मी आपल्या समोर आलेलो आहे। सगळ्यांना रामकृष्ण हरी। गत अनेक दिवसापासून आपण असं पाहत आहोत हे संपूर्ण विश्व हे संपूर्ण राष्ट्र अत्यंत महाभयंकर अशा कोरोना रूपी विषाणूने त्रस्त झालेला आहे। एक प्रकारचा हा असुरच आहे। अनादिकालापासून पुराण काळापासून असुरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याने त्रस्त झालेल्या देवता हे जर आपण पुराणांतर्गत चिंतन ऐकलं वाचलं तर आपल्याला असं कळतं की फार काळ काही असुर टिकलेले नाहीत। असुरांचा निपात झालेला आहे पण त्या असुरांच्या निपाताकरता देवतेंना काही साधना करावी लागली। त्या साधनेशिवाय मात्र असुर नष्ट झाले नाहीत असंही एका अर्थानं चिंतन आपण पाहतो। अजून याच्यावर विज्ञानाच्या दृष्टीनं लस अजून निर्माण व्हायची आहे, काही प्रमाणात ती झाली आहे असे अनेक देश दावे करतायत। काय असेल ते प्रमाणामध्ये काही लोक बरे सुद्धा होत आहेत परंतु पूर्णपणे हा असुर अजून मारला गेलेला नाहीये, नष्ट झालेला नाहीये। मग या असुराला मारण्याकरता अध्यात्म शक्ती फार महत्वाची, त्या अध्यात्म शक्तीची आवश्यकता आहे। म्हणून गत 2-3 महिन्यापासून या सोशल मीडियाच्या द्वारे अनेक असे काही पेज आहेत की त्याद्वारे अनेक विद्वानांचे प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, काही सत्संग
घडत आहेत. तसंच श्री गजानन महाराज मित्रपरिवार हे फेसबुक पेजसुद्धा मी पाहतोय अनेक दिवसापासून अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत आनंद देणारा अशा पद्धतीचा उपक्रम राबवत आहे. निश्चित आपण करत असलेली ही साधना आणि आपण लोकांकडून अध्यात्माचे डोस जे जगाला पाजवत आहात, संत गजानन महाराज अनेक चमत्कार करतात आणि त्यांच्या सेवेतून साधनेतून ते सुद्धा असा काही चमत्कार करतील की हा कोरोना होता का हे सुद्धा त्याचा इतिहास सुद्धा राहणार नाही, नक्की नष्ट होईल ह्या सेवेने. पाचव्या प्रकारची नाथबाबांची अभंगाची सेवा संयोजकांनी माझ्याकडे दिली. नाथ महाराजांचा हरिपाठ आणि ज्ञानोबारायांचा हरिपाठ हे प्रसिद्ध हरिपाठ आहे. सगळ्याच संतांची हरिपाठ आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण प्रामुख्यानं नाथ महाराजांचा हरिपाठ आणि संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा हरिपाठ हा संप्रदायामध्ये रूढ आणि जास्त प्रमाणात ओळखला जातो. त्यातल्या त्यात माऊलींचा हरिपाठ हा सर्वत्र म्हणण्याचा प्रघात सुद्धा संप्रदायामध्ये आपल्याला दिसतो. ज्यावेळेला मी या हरिपाठाचं चिंतन करत होतो त्यावेळेला माझ्या असे लक्षात आलं की नाथबाबांचे शब्द आणि ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये शब्दात जरी फरक असला तरी त्यातला भाव, त्यातला आशय, त्यातलं मर्म आणि सांगण्याची सचोटी, सांगण्याचं ध्येय दोन्हीही संतांचं एकच अशा पद्धतीचं आहे. नाथबाबा जिथं शब्द एखादा वापरतात तिथं ज्ञानोबाराय वेगळा शब्द वापरूनही भाव मात्र तोच प्रकट करतात. हरिवीण जन्म नरकची पै जाणा हे ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये सांगणं काय, आणि हरिवीण यातना भोगणे यमपुरी हे नाथ महाराजांचं सांगणं एकाच अर्थाचं आहे. 25 अभंगामध्ये 5-5 चरण ध्रुवपद सोडून 6 चरणांचं हे चिंतन. मुख्य प्रतिपाद्य विषय काय? ज्यावेळेला आपण वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये अनुबंध चतुष्टयाचा विचार करतो, अधिकारी विषय संबंध प्रयोजन हे ज्यावेळेला आपण वेदांताच्या भाषेमध्ये सांगू लागतो त्यावेळेला प्रामुख्याने बाकीच्या विषयाकडे मला आज प्रवृत्त व्हायचं नाहीये. माझा मुख्य विषय असा आहे की हरिपाठाचा विषय काय, नाथ महाराजांचा असो की ज्ञानोबारायांचा असो, तर मुख्य विषय आहे हरी. हरीचा जप, हरीचं स्मरण, हरीचं कीर्तन, हरीचं गुणानुधान, हरी 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 सोडून इतरत्र मन न रमवणं हा प्रतिपाद्य विषय आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची नित्य नैमित्तिक संध्या जर काही असेल तर ती हरिपाठ आहे. हरीचा पाठ हा एक अर्थ हरिपाठ शब्दाचा होतो. गमतीनं मी सांगत असतो, आज समाजाने हरीकडे पाठ केली आणि म्हणून कोरोनासारखे विषाणू आज उद्भवले. हरीकडे पाठ करणं हरिपाठ नाहीये, हरीचा पाठ. म्हणून 25ही अभंगाचा मुख्य उद्देश जर काही असेल तर नामस्मरण प्रवृत्ती हा 25 अभंगाचा उद्देश आहे. पहिल्या अभंगापासून 25व्या अभंगापर्यंत 90 वेळेला हरी शब्द नाथ महाराजांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या अभंगामध्ये उच्चारलाय. मी ते शब्द काढून ठेवले की हरी शब्द आला किती वेळेला, 90 वेळेला आलाय. आणि 9 ही पूर्ण संख्या शास्त्रकारांनी सांगितली. जीवनाचं ध्येय उदात्त असलं पाहिजे, जीवनामध्ये साधना घडली पाहिजे, जीवनातून घडलेल्या साधनेतून अंतिम कल्याण साधल्या गेलं पाहिजे, हाच उद्देश सर्व संत महात्म्यांनी आपल्या दृष्टीसमोर ठेवलेला आहे. मार्ग देऊनी गेले आधी दयानिधी संत ते हे जे आपण बोलतो, मार्ग दाखवून गेले आधी असं जे आपण सांगतो, हा मार्ग कोणता दाखवला असेल तर तो नामस्मरणाचा मार्ग या संत महात्म्याने दाखवलेला आहे. आणि तेणेची पंथी चालू जाता हे ज्या वेळेला जीवाकडून घडतं त्यावेळेला त्याला यमयातना भोगाव्या लागत नाहीत, हाच आशय मला आज प्रकट करायचा आहे.
जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं चिंतन केलंय की या जगामध्ये काही दुर्लभ गोष्टी आहेत. मी अभंगाची प्रस्तावना करून अभंगात प्रवेश करतोय, आपण ऐका. आचार्य असं एका ठिकाणी म्हणतात विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये की जगामध्ये काही दुर्लभ गोष्टी आहेत. काय दुर्लभ गोष्टी आहेत बाबा? दुर्लभम त्रयमेव एतत् दैवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्व. मनुष्य जन्म मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे. बर, दुसरं शास्त्रकार सांगतात मुमुक्षत्वम, मोक्षाची इच्छा होणं. आणि तिसरी गोष्ट सांगितली शास्त्रकारांनी विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी, महापुरुष संश्रय, साधू पुरुषांचा आश्रय प्राप्त होणं. मला दोन मुद्द्याकडे प्रवृत्त व्हायचं नाही. माझा मुद्दा आहे मनुष्यत्वम. इथं दुर्लभ आहेत. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये याचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये गोड केले. समसमान पाप पुण्य घडावं लागतं त्यावेळेला मनुष्य जन्म प्राप्त होतो. निवळ पापाने खालची योनी आहे, निवळ पुण्याने वरची योनी आहे, पुण्य पाप संमिश्रणाने मनुष्य योनी आहे. मान्य आहे. मुद्दा हा आहे की आचार्य म्हणतात दुर्लभ असलेला मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्याची इति कर्तव्यता काय असावी, त्याचं पुढचं मार्गदर्शन म्हणजे नाथ महाराजांचा, ज्ञानोबा यांचा हरिपाठ आहे. पहिल्यांदा दुर्लभत्व कळालं पाहिजे असं आहे. दुर्लभत्व कळाल्याशिवाय महत्व कळत नाही. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींचं लोकांना महत्व कळायला लागलंय. वस्त्राचं महत्व कळायला लागलंय, अन्नाचं महत्व कळायला लागलंय, पैशाचं महत्व कळायला लागलंय, शरीराचं महत्व कळायला लागलंय, नातेवाईकांचं महत्व कळायला लागलंय, स्वतःच्या प्राणाचं महत्व कळायला लागले, जीव वाचवण्याचं महत्व कळायला लागलंय. पण दुर्लभ गोष्टीचं महत्व कळलं की मनुष्य ती दुर्लभ गोष्ट जपत असतो. हा सिद्धांत आहे. पहिल्यांदा आपल्याला साधनेकडे प्रवृत्त करत असताना, कोणत्याही साधनेकडे प्रवृत्त करत असताना दुर्लभत्व पहिल्यांदा कळालं पाहिजे. आणि ते दुर्लभ पूर्वसुरींनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. आचार्य म्हणतात मनुष्यत्व हे दुर्लभत्व आहे. मान्य आहे. मग काय करायचं त्याचं? तर सांगणं असं नाथ महाराजांचं, बाबा आता हा जो दुर्लभत्व जो आहे ना, जो मनुष्य जन्म मिळणं, आता हा मनुष्य मिळालेला जन्म सत्कर्माकडे प्रवृत्त करणं, हरिभजनाकडे प्रवृत्त करणं, हरिनामाकडे याची प्रवृत्ती लावणं, हे याचं सुलभत्व आहे. हे याचं ध्येय असलं पाहिजे. म्हणून आपण एक नेहमी भजन ऐकलेलं असेल, जितेंद्र अभिषेकींनी गायलंय, हरिभजना विन काळ घालवू नको, श्वासे श्वासे नामैव हरे रेव हरे रेव. ही जीवनाचं ब्रीद असलं पाहिजे. आपल्या श्वासाला, प्रतिश्वासाला हरीचंच नाव असलं पाहिजे. म्हणून दुर्लभत्व मनुष्य देहाची इति कर्तव्यता, परमात्म्याचं नामस्मरण कर जर असेल, दुर्लभत्व असलेल्या मनुष्य देहाची इति कर्तव्यता परमार्थाकडे लावणं जर असेल, तावनिया मनुष्यपणा जो नसारे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणा विषय वासना बोलत असे. नाथ महाराजांचीच भाषा आहे. आणि तो जर तसं करत नसेल, असं असलेला दुर्लभत्व जन्म मिळून सुद्धा ज्याची वाचा वाणी परमात्म्याचं नाम घेत नसेल, त्याला नाथ महाराजांनी पहिल्या चरणामध्ये उत्तर दिलंय. ते म्हणजे नाथ महाराज म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. ही नाथ महाराजांची जहाल भाषा आहे, त्यांच्या भाषेतली. शांत वृत्तीचा महात्मा सुद्धा ज्या वेळेला समाजामधली तुमच्या आमच्यासारखे माणसं नामस्मरणाकडे प्रवृत्त होत नाहीत, त्यावेळेला संत महात्म्यांना इतके कठोर शब्द उच्चारावे लागतात. पुढचा अभंग जर आपण पाहायला सावा, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, हाय फळते निर्फळ हरिविण,
दुर्लभत्व मनुष्य जन्म मिळून त्या मनुष्याची जर वाणी, नाथ महाराज म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते भीय, जिव्हा नवे काळ सर्प राहे, जिव्हा नवे काळ सर्प आहे. नामाशिवाय जे मुख आहे, ते मुख नाही. मग नाथ महाराज म्हणले ते सर्पाचं राहण्याचं बीज. ही जीभ म्हणजे साप इत्यादी. हा काळ आहे, काळ. श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये सुद्धा हाच विचार आलाय. बिले बतोरुक्रम विक्रमान्ये शृण्वत कर्णपुटे नरस, जिह्वासते दार्दुकरे वसुत्न चोपगायत्युर्गाय गाताः, बिले बतोरुक्रम विक्रमाने शृण्वत कर्णपुटे नरस्य. अरे बाबा, ज्या माणसाचे कान परमात्म्याची कथा श्रवण करत नाहीत, ते कान नसून बिळ येतं. ज्या मनुष्याची जीभ परमात्म्याचं नामस्मरण करत नाहीत, ती जीभ नसून साप आहे, जी या बिळात राहते. काळ रूपी सर्प इथं राहतो. म्हणून जिव्हा नवे काळ सर्प राहे. ही जिभा नाहीये, सापाची उपमा दिली. आणि साप हा दुर्जन आहे. तशा तुमची आमची जीभ सुद्धा दुर्जन. नाथ महाराजांचा एका ठिकाणी सांगणे, वा काय गोड वाक्य महाराजांचं. जेथ उच्चारू नाही नामाचा, ते जाणावी वांझ वाचा. गर्भन धरी हरी कथेचा, निष्फळ तिचा उद्योग. आहा, काय एकनाथी भागवतातली ओवी. जी वाचा हरिनामाचा उच्चार करत नाही, ती वांझ समजावी. आणि अशी वांझ असलेली वाचा हरिकथेचा गर्भ धारण करत नाही. त्याचा तिटकारा केला नाथ महाराजांनी. नाही, माझे कीर्तिवीण जे वदन, ते केवळ मद्याचे भाजन. त्या उन्माद विटाळा भेण, नाम जाणते तनसे. अरे ते मद्याचं भांड आहे बाबा, जे माझ्या कीर्तीचं गुणगान करत नाही मुख. ज्या वाणीद्वारे माझी कीर्ती गायली जात नाही, ती वाणी नाहीये. म्हणून श्रीमद भागवताच्या 6 स्कंदामध्ये अजामिळ चरित्र सांगत असताना ज्या वेळेला यमदूत अजामिळाला नेण्याकरता आले होते, तो प्रसंग सगळा कथा फार मोठी, मला सगळं त्या सांगायचं नाहीये. त्यावेळेला यमाने काही संदेश दिला होता यमदूतांना, की कुणाला तुम्ही आणायला जा इथून पुढे. 2 श्लोक आलीत भागवतात. जिव्हा न वक्ति भगवद गुण नामधेयं, चेतश्च न स्मरति तच्चरणारविंदम. काय सांगितलं भागवतामध्ये? यमाने लिहून दिलं, श्लोक लिहून दिला यमाने. जिव्हा न वक्ति भगवद गुण नामधेयं, ज्या माणसाची जीभ परमात्म्याचं नाम स्मरण करत नाही, ताना नयध्वमसतो कृत विष्णु कृत्यान. अशा लोकांना तुम्ही बांधून आणा, जे परमात्म्याचं नामस्मरण करत नाही त्यांना. म्हणून जिव्हेचा गुण जर कोणता असेल, वाणीचा गुण जर कोणता असेल, इतर अलंकाराने इतर इंद्रिय सुशोभित दिसतात. कानाचे अलंकार, नाकाचे अलंकार, डोळ्याचा अलंकार शास्त्रकारांनी वर्णन केलं. प्रत्येक हाताचा अलंकार सांगितला, गळ्याचा अलंकार सांगितला, नाभीचा अलंकार सांगितला, कंबरेचा अलंकार सांगितला, पायाचा अलंकार सांगितला. वाणीचा एक अलंकार आहे. वाणी एका अलंकृता. कशाने? वाणीचा अलंकार कोणता आहे?
यासाठी सांगितलं वाणीचा अलंकार तोचे जी वाणी परमात्म्याचं नामस्मरण करते. आणि जी वाणी परमात्म्याचं नामस्मरण करत नसे सावाग्यया श्रीमद भागवतात वर्णन आहे तस्य गृणान गृणीते सावाग्यया तस्य गृणान गृणीते. खरोखर तीच वाणी आहे की जी वाणी परमात्म्याचा गुणांचं गुणगान करते. आणि जी वाणी परमात्म्याच्या गुणांचं गुणगान न करता केवळ बडबड करते, लोकांची निंदा करते. निंदा करण्यात अपव्यय ज्या वाणीचा होतो, नाथ महाराज म्हणतात ती वाणीच नाहीये बाबा. मग काय ते सापाचं राहण्याचं बिळ आहे. तो काळ आहे, तो काळ रूपी सर्प आहे, ती जीव नाहीये. ही नाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला त्यांच्या भाषेत दिलेली शिवी. तुम्हा आम्हाला नाथ महाराजांनी उच्च कडक भाषेमध्ये केलेला हा नामस्मरणाविषयीचा आदेश आहे. वाचा नवे लाव जळो त्याचे जिणे यातना भोगणे यमपुरी. इथं नाथ महाराजांनी लाव हा शब्द वापरलाय. लाव शब्दाचा अर्थ होतो हाडळ. अरे त्या माणसाची ती वाचा म्हणजे हाडळे. कोणत्या माणसाची? की ज्या माणसाची वाचा परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. नाही त्या माणसाचं जगणं सुद्धा व्यर्थ आहे. नाही नाथ महाराज म्हणतात यातना भोगणे यमपुरी. यमपुरीमध्ये त्याला यातना भोगावे लागतात. यमाचा पाहुणा प्राणी होय. त्या कशा यातना भोगाव्या लागतात? त्या यातनेचे प्रकार किती आहेत? भागवताचा पंचम स्कंदातला शेवटचा अध्याय वाचून घ्या, कळेल आपल्याला. यमाचा पाहुणा प्राणी जर होऊ नये असं वाटत असेल त्यासाठी एकच पर्याय आहे, हरिमुखे म्हणा. त्यासाठी एकच पर्याय आहे, ठाईच बैसुनी करा एकचित्त. त्यासाठी एकच पर्याय आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. त्यासाठी एकच पर्याय आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ हाच पर्याय. यमाच्या तावडीतून सुटायचं असेल तर. जगात सगळे करुणावंत आहेत, सगळ्यांना करुणा निर्माण होईल एखाद वेळेला, ते तुम्हाला माफ करतील. पण लक्षात ठेवा, ज्याच्याकडे माफी नाहीये त्याचं नाव यम आहे. ज्याच्याकडे आज अजाग आहेत, आतापर्यंत सगळ्या जन्माच्या हिशोबांच्या वह्या अशा बांधून ठेवलेल्या आहेत, पाहिजे तेव्हा तो फाईल काढू शकतो, तुमचं तुम्हाला कर्म सांगू शकतो, तो यम आहे. सगळ्या यातना सहन करता येतात जीवाला. या सगळ्यात कठीण असं तर मी पुढे सांगेल की शास्त्र असं म्हणतं की गर्भवासाच्या यातनापेक्षा सुद्धा कठीण यातना जर कोणत्या असतील तर त्या यमाच्या यातने. यमयातना फार कठीण, भोगाव्याच लागतात. पण कुणाला? यातना भोगणे यमपुरी कुणाला? वाचा नवे लाव जळो त्याचे जिणे. वाचा नवे लाव जळो त्याचे जिणे. जीवाच्या परमात्म्याचं नामस्मरण करत नाही तिला. मी परवाही एका ठिकाणी एका पेजवर बोललो की साधनातली सुलभता ही माणसाला आळशी बनवते. माझं वाक्य नीट ऐका. जितकं जितकं सोपं सांगू तितकं तितकं त्या साधनेविषयी मनुष्य दुर्लक्ष करतो, त्याची किंमत राहत नाही. म्हणून मी सांगत असतो की संतांनी सोपं सांगितलं, थोडं सांगितलं आणि फुकट सांगितलं. सोपं, थोडं आणि फुकट सांगितल्यामुळं त्याची किंमत कमी झाली. ठाईचं बैसुनी करा एक चित्त सोपं सांगितलं ना, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी सांगितलं ना, मग दुर्लक्ष करतात.
कारण या जगाचा नियम असा आहे की जे जे सोपं आहे, जे जे सुलभ आहे आणि जे जे फुकट आहे ते ते दुर्लक्षित होतं, त्याची किंमत संपते. म्हणून एखाद्या वस्तूवर ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू फ्री येत असते त्यावेळेला फ्री आलेल्या वस्तूची किंमत राहत नाही. म्हणून नामाची साधना जितकी सुलभ संतांनी सांगितली तितकी दुर्लभ तुम्ही आम्ही केली. आणि मनुष्य स्वभाव आहे हा. मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला परमार्थातही आणि प्रपंचातही जे जे सुलभ सांगितले ते ते करावं कधीच वाटत नाही. खाण्यातही पहा तुम्ही, प्रपंचातही पहा तुम्ही, हा स्वभाव आहे. म्हणून यमयातना त्याला भोगावे लागतात. यमयातनाच्या कस्टडीत तो सापडतो जो हरिनामाचा उच्चार करत नाही तो. मग साधकाने सांगितलं, महाराज मान्य आहे तुमचं, आम्हाला यमाची यातना भोगावी लागते हे मान्य आहे. पण तुम्हाला कोणी सांगितलं असं? अहो, माझे काका आमच्या घरातले फार मोठ्या पदावर येतं, त्यांचा फार मोठा अधिकार आहे, फार मोठ्या वरपर्यंत त्यांच्या ओळखी येतात, त्यांच्या साह्यानं मी माझं मी सोडून करून घेईल. नाथ महाराज म्हणतात, हरिवीण कोणी, हरिवीण कोणी, हरिवीण कोणी नाही सोडविता, हरिवीण कोणी, हरिवीण कोणी, हरिवीण कोणी नाही सोडविता. पुत्र बंधुकांता संपत्तीचे, पुत्र बंधुकांता संपत्तीचे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. एवढा गोड सिद्धांत, एका 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 चरणात सगळा सिद्धांत परमार्थाचा नाद बाबांनी सांगून ठेवला. हरिवीण कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हा या शब्दाचा अन्वय दोन पद्धतीने लावायचा. एक अन्वय असा, इह जन्मातून इह लोकाची यात्रेतून तुम्हाला हरीशिवाय दुसरा कोणीही सोडवणारा नाही. एक, कोण सोडवणार नाही? पुत्रही सोडवणार नाही, बंधूही सोडवणार नाही, कांत शब्दाचा अर्थ पत्नी सोडवणार नाही, हा एक अर्थ. मग हे सगळेजण कशाची सोबती येतं? हे कशाचे मतलबी येते? पुत्र, पत्नी आणि भाऊ हे नातवास सांगतात, बाबा हे सगळेजण संपत्तीचे. श्रीमद भागवतामध्ये तर किती गोड श्लोक आले. गोकर्ण परमात्मा ज्या वेळेला आपल्या वडिलांना आत्मदेवाला उपदेश करतात, हाच भाव. हेच सांगितलंय गोकर्णने, देहे स्तिमां सरुधिरे विमतिं त्यजत्वं, ज्याया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च, पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं, वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठा, धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान्, सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णा, अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशमुक्त्वा, सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम्. हाच उपदेश केला. ज्याया सुतादिषु सदा ममतां विमुंच. बाबा गोकर्ण सांगतायत, पत्नीविषयी, घराविषयी, मुलाविषयी, भावाविषयी, संपत्तीविषयीच्या आसक्ती सोडून द्या. का? कारण वर्णन असे की कोणीही अंतकाळी सोडवणारे नाही.
तुकोबाराय म्हणतात बाबा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. शेवटचा सोयरा पाहुणा कोण आहे? परमात्म्याशिवाय कोणी नाही बघा. श्रीमद भागवताच्या अष्टमस्कंदामध्ये ज्यावेळेला गजराज गजेंद्र सर्व परिवारासह सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता आले. जलक्रीडा चालू आहे. पत्नी, मुलं, सुना सगळ्यांच्या अंगावर आपल्या सोंडेनं तो पाणी टाकतोय. आणि त्यावेळेला क्रमाक्रमाने सगळ्यांचं ते जलक्रीडा चालू आहे. खूप वेळ जलक्रीडा झाली. हळूहळू मुलं वरती आले, पत्नी वरती यायला लागले. शेवटचा गजेंद्र आता वरती येणार, पण पाय पकडलेत एका नकरानं. धावा केला, मुलांचा धावा केला, पत्नीचा धावा केला. सगळ्यांनी पाठ फिरवली, निघून गेले. आणि मग तिथल्या तिथं हे मर्मच कळून चुकलं गजेंद्राला. अंतःकरणातून धाव केली परमात्म्याची. धावा घातला. हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल. मग भागवतामध्ये वर्णन आहे, परमात्मा आले. अहो मला सांगा, द्रौपदीचं वस्त्रहरण कोण आला भाऊ? द्रौपदीच्या वस्त्र हरणाला सुद्धा परमात्मा जवळ आला. परमात्म्या व्यतिरिक्त कोण सोडवणार आहे? आणि परमार्थाचं सूत्र हे ज्याची ही दृष्टी झाली आहे, हा ज्याला दृष्टी असा आहे, परमार्थामध्ये दोन गोष्टी प्राप्त होत असतात. एक दृष्टी प्राप्त होत असते आणि परमार्थाच्या साधनेनं दृष्टीचा दृष्टिकोन होत असतो. दृष्टीनं दृष्टिकोन प्राप्त झाला, हा दृष्टिकोन ज्याला प्राप्त झाला की हरीशिवाय कोणी सोडवणार नाहीये, मग तो हरिनामात प्रवृत्त होत असतो. ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, नाथ बाबा, नामदेवराय हे निळोबारायापर्यंत नंतरच्याही काळातले जे संत झालेत ना, यांची दृष्टी आणि यांचा दृष्टिकोन हा हरिविषयी या प्रकारचा होता. सगळ्यात भक्तांचं चरित्र महाभारतापासून आतापर्यंत सगळ्यांचं चरित्र हेच पहा तुम्ही. आपल्याला हेच कळतं की हरिशिवाय सोडवणारा कोणीही नाही. म्हणून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार आता हे खूप प्रमाण देतात. मला थोडा वेळही नाहीये, मला पुढे जायचं. हे व्यासपीठावरून बोलणं जितकं सोपं आहे, साधं मी सांगतो तुम्हाला. या चरणाची प्रत्यय आता सध्या आपल्याला येतोय. कोणत्या चरणाचा? अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे, साधूचे संगती हरी जोडे, साधूचे संगती हरी जोडे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. याचा प्रत्यय आज या 3 महिन्यात लॉकडाऊनच्या काळात कोरोनात तुम्हाला आम्हाला दिसतोय. कालचीच बातमी आहे, विदर्भातलीची मला वाटते. बाप मेलाय आणि 2 मुस्लिम समाजातल्या तरुणांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. मुलाने झालेला खर्च दिला. रडायला सुद्धा मुलगा नव्हता, दर्शन घ्यायला सुद्धा मुलगा नव्हता. हे कालचं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. या 2-3 महिन्यात तुम्ही असे कित्येक उदाहरण पाहिले असतील की पोलिसांच्या मार्फत, सरकार मार्फत मुलांनी आम्हाला कोरोना होईल, आम्हाला संसर्ग लागेल म्हणून आईबापांचे परस्पर त्या ठिकाणी
देह जाळायला दिले, दर्शनाला सुद्धा शेवटचं मुख सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. की ज्या आईवडिलांनी ज्यांना मांडीवर खेळवलं, ज्यांना जीव घातलं, ज्यांना खूप मोठं केलं, ज्यांना आपले खूप कष्ट सहन करून ज्यांना घडवलं, असे मात्र आईवडिलांना मुलं मात्र शेवटच्या क्षणाला एकटं टाकून आम्हाला कोरोना होईल या भीतीनं लांब बसले. मला सांगा, कदाचित या मार्गानं का होईना हे आपल्याला कळावं म्हणून परमात्म्याने हे कोरोना रूपी संकट तुमच्या आमच्या समोर आणले. संतांचे शब्द तुम्हाला कळत नाहीत ना, मग आता कळेल तुम्हाला. अजूनही घरी बसून लोकांचे डोळे उघडत नाही. अजूनही ही शोकांतिका आहे. गंमत अशी आहे महाराज, हे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती हे चरण म्हणायला आनंद वाटतो, पण स्टेजवरून उठलं की लगेच लहान लेकराला घेणं, पत्नी मुलं सगळ्यांमध्ये रममाण होणं. पण लक्षात ठेवा, हे रममाण व्हावं नाही असं नाही, सुखे करावा संसार हे संतांनी सांगितलं जे. पण दृष्टी ही असली पाहिजे आपली की हेच पुढे आपल्या शेवटला कामाला येणार नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, अंती चाशील एकलाच प्राण्या, माझी माझी म्हणून धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वार जनस्मशाने. खूप पैसा कमवला, गाई गुर ढोर शेती वाडी गाड्या बंगले एवढ्या सगळं गोळा केलं. आचार्य म्हणतात, धनानी भूमौ पशवश्च गोष्टे. जमिनीत पुरलेलं धन, तुमचं माझं बँकेतलं धन इथंच राहणार. पशवा गोष्टे, गोठ्यात गाई म्हशी सगळ्या राहणार. पत्नी भार्या गृहद्वार जना स्मशाने, जना हा स्मशान. पत्नी दारापर्यंत आली म्हणली आणि मित्र आप्ते इष्ट सगळेजण स्मशानभूमीपर्यंत आले. पण सगळेजण आलेत, पण सगळेजण चितेवर नाही ठेवत. मृत्यू पावलाय त्याला ठेवलं चितेवर. पण तो तरी काय घेऊन गेला सोबत? कर्मानुभो गच्छति जीव एका. त्यानं सुद्धा राख इथंच टाकली शरीराची, अंगावरचे अलंकार सुद्धा त्या राखेत पडले, त्याची हाडं सुद्धा इथंच राहिले. काही त्याला देह सुद्धा वरती गेला नाही. मग काय केलं? एक गोष्ट त्याच्यासोबत गेली बरं. कोणती? त्याची इच्छा नसताना सुद्धा गेली. काय? त्याचं चांगलं वाईट कर्म मात्र त्याच्यासोबत गेलं. मग का? ज्यानं आपली पत्नी मांडली, मुलगा आई वडील ज्याला आपलं मांडलं, त्याच्या एखाद्याने तरी असा विचार करायला पाहिजे होता की एकटा हा एकटा जातोय, चितेवर गेलाय, आपण सोबत जावं. महाराज, फार जगाकरता लोक तेवढ्या पुरतं रडतात. 10-12 दिवस शोक असतो प्रकट करतात, महिन्याच्या 15 दिवसाच्या आत विसरून जातात. इतिहासामध्ये सगळं ते जमा होतं. हे गतानुगतिको लोक आहे. हे सगळ्यांच्या, महाराज लोकांच्याच नाही, सगळ्यांच्या बाबतीत हेच पाहायला भेटतं. आणि हे कायम चक्र चालू राहणारे, लक्षात ठेवा, कायम. मग आपलं ध्येय काय असलं पाहिजे? आपण दृष्टी काय ठेवली पाहिजे? आपल्याला हे पहिल्यांदा उमजलं पाहिजे की अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. अरे बाबा, उपनिषदाने सांगितलं, नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. बृहदारण्यक उपनिषदातला हा सिद्धांत आहे. अरे बाबा, इथं प्रिय प्रत्येकाला जो आहे तो एकमेकांसाठी प्रिय म्हणून नाहीये. जे सगळ्यांना आपला आत्मा प्रिय आहे. पत्नीला आपला आत्मा प्रिय आहे, मुलाला आपला आत्मा प्रिय आहे, वडिलांना आपला आत्मा प्रिय आहे, आईला आपला आत्मा प्रिय आहे, भावाला आपला आत्मा प्रिय आहे, आणि त्याच्या करता तो तुमच्यावर प्रेम करतोय. हा उपनिषदाने सांगितलेला हजारो वर्षापासूनचा सिद्धांत आहे. कित्येक वर्षापासून चालत आलेला हा सिद्धांत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले ना की तुका म्हणे हे अलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. हे जाणा तुम्ही आणि सावध व्हा, सावधान. हे कळालं पाहिजे.
रामामध्ये काम काही म्हणा राम राम, हा अभंग पाहून घ्या आपल्याला, तुम्हाला ह्याच्यामध्येच सगळे ते. संतांनी सावध केले, आणि संत त्यालाच म्हणावं जो सावधान करतो. अपघात का होतात? बेसावधतेमुळे. म्हणून तुम्ही बघा, त्या फार चांगल्या पाट्या असतात प्रवास करत असताना. सावधान, पुढे गतिरोधक आहे. सावधान, पुढे अरुंद पूल आहे. किंवा ते डीपी असते की नाही, लाईटची लाईट, तिथं लिहिलेली असते सावधान, खतरा, धोका, असं ते चिन्ह केलेलं असतं. सावध झालं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून तुम्ही बघा, परमार्थ असो का प्रपंच असो, जो सावध आहे ना त्याचा परमार्थही यशस्वी आहे आणि त्याचा प्रपंचही यशस्वी आहे. स्वयंपाक करणारी स्त्री जर स्वयंपाकात सावध राहिली ना, तो स्वयंपाक चविष्ट होतो. आणि ती जर बेसावध राहिली तर मीठ जास्त पडू शकतं, कमी पडू शकतं. वाहन चालवणारा ड्रायव्हर जर सावध राहिला ना तर अपघात होणार नाही. म्हणून आम्ही वैदिक लोक सुद्धा ज्यावेळेला एखादं लग्न लावायला जातो त्यावेळेला आम्ही सूचना देतो शेवटच्या मंगलाचरणात, आता सावध. आणि मग आता सावध, सावध केव्हा म्हणतात? सावधान केव्हा म्हणतात? दुर्घटना से बचना है तो सावध बोलना पडता है. हे समर्थांना कळालं आणि लग्नातून पळून गेले. तो एक विषय वेगळा आहे. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये स्पष्ट सांगितलं की अखंड सावध असावे. माणसानं कायम सावध राहावं, कायम सावध राहावं, सावधान असलं पाहिजे. शाळेत नुसतं सावधान विश्राम आम्हाला शिकवलं, पण पुढे आम्ही कायम विश्रामावस्थेमध्ये आहोत. तुकोबाराय म्हणतात, बाबा मला हे कळालं होतं आधीच. म्हणून तुकोबारायांनी गोड शब्द वापरले, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरणा, आलो हरीच्या जागरणा, सावध झालो, सावध झालो. हे का बोलतोय मी? परमार्थात सावध संत करतात, आणि ते सावधानी तर नाथ महाराजांनी या अभंगामध्ये केले की बाबा ऐक, सावध करतोय तुला मी, तुला काय अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. ही सावधानीची, ही धोक्याची घंटा वाजवलेली कोणी नाही. मग काय कर? साधूची संगती हरी जोडी. परमात्म्याला जर जोडायचं असेल, तुला परमात्म्याचा जर स्वीकार करायचा असेल तर तुला त्याच्या अगोदर एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे साधूची संगती करावी लागेल. संतांची संगती मनोमार्गगती, याचा अर्थाचा हा अभंग. म्हणून भागवतामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये हाच उपदेश स्वतः रामचंद्रांनी शबरीला हा उपदेश केला. शबरी सदाम संगतिरेवात्र साधनम प्रथमम स्मृतम. इथं पहिलं साधन जर कोणतं असेल तर ती संतांची संगती करणे. वतन उद्धार संघाचा नाही. तुमचा उद्धारही संगतीवर अवलंबून आहे, तुमचं पतनही संगतीवर अवलंबून आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या माझ्या संगतीवर अवलंबून आहे. मग संगती साधूची केली पाहिजे. बघा, साधूच्या संगतीतून कळो येते अंतकाळी. काय काय कळतं? सगळ्यात महत्वाची, साधूच्या संगतीमध्ये जर प्राप्ती कोणती होत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची ममता जाते. मे अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे, हे सगळं जे मे जे आहे, इथे मे कुर्वाण हा कालवर का हंती पुरुषा, हे मे जे करणं चाललेलं आहे, त्या ममतेचं नाशक, त्या ममतेला छेदक शस्त्र जर कोणाकडे असेल तर ते संत पुरुषांकडे असतं. आणि ते संत महात्मे त्या शस्त्राने, धारधार शस्त्राने तुमच्या ठिकाणचं ममत्व बाजूला टाकतात, काढतात. साधूच्या संगतीमध्ये काय होतं माहितीये का? हरी जोडला जातो या शब्दाचा अर्थ असा आहे
की निव्वळच ज्याची वाणी कधीच नामस्मरणाला प्रवृत्त झाली नाही, निदान साधूच्या संगतीत हळूहळू हळूहळू त्याला त्याविषयी प्रेम निर्माण होऊ लागतं, आसन घालू लागतो आणि डोळे बंद करून मग 1 माळ 2 माळ साधनेमध्ये वाढ होत लागते. महाराज, आम्ही असं ऐकलंय काही लोकांच्या मुखातून की 7 रांजण खड्यांनी भरलेले असा महापापी वाल्याकोळी. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. पण उलट्यानं आम्ही तरला आला कुणाच्या संगतीत? नारदांच्या संगतीत. नारदाच्या संगतीत आलेल्या 7 रांजण माणसं ज्यांनी मानले असा जर वाल्मिकी रामनामाच्या स्मरणाने परमोत्कृष्ट अशा पद्धतीचा, परमोच्च अशा पद्धतीचा आद्य कवी जर म्हणून या जगाला प्राप्त होत असेल, रामायणासारखा आयुष्य महाकाव्य ग्रंथ तुमच्या आमच्या समोर प्रगट त्यांच्या मुखातून जर होत असेल, तर हा सगळा जो प्रभाव आहे हा एका साधूच्या संगतीत आल्याचा. एक साधू संगतीत आला, ध्रुवबाळ घडला. एक साधू संगतीत आले, प्रल्हाद घडले. साधूंचं आगमन घडलं, व्यासांनी भागवत लिहिलं. मुक्ताबाई सारखे साधू चांगदेवांच्या जीवनात गेले, अधिकार फळाला. सच्चिदानंद सारखे प्रेत सुद्धा साधूच्या संगतीमध्ये पुढे ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा लेखक झाले. काय घडत नाही साधू महाराज, साधूच्या संगतीमध्ये प्रपंचात सुद्धा चांगली परिस्थिती प्राप्त होते. मला सांगा, आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाख लाख रुपयाचे कीर्तन घेणारे, 50-50 हजार रुपयाच्या सुपाऱ्या घेऊन 21-21, 25-25 हजार रुपयाच्या कीर्तनाच्या सुपाऱ्या घेऊन कीर्तन करणारे, ज्यांनी आपल्या गाड्या बंगले बांधलेले, तर अशा महाराज लोकांना सुद्धा कोण तारते? आज साधूंच्या शब्दाव्यतिरिक्त काय वाणीत ताकद आहे कोणाच्या? आज ज्ञानोबारायांचं उच्चिष्ट, तुकोबारायांचं उच्चिष्ट, मुक्ताबाईंचं उच्चिष्ट, जनाबाईंचं उच्चिष्ट, नामदेवांचं उच्चिष्ट, नाथबाबांचं उच्चिष्ट, निळोबारायांचं उच्चिष्ट आम्ही सांगतोय जगाला. त्यांच्याच साधूच्याच त्या शब्दांच्या आम्ही आमची खळगी भरतोय. आज आम्ही आमचे बंगले बांधलेत, आमच्या गाड्या घेतोय, आज आमच्या तारका डायऱ्या भरल्या. हे कुणाच्या संगतीत घडलं? हे साधूच्या संगतीशिवाय नाही घडू शकत महाराज. इथं चरित्र ऐकायला सुद्धा सगळेजण साधूच येतात, कोणी दुर्जनाचं चरित्र ऐकायला सुद्धा येत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, साधूचे संगती हरी जोडे. आता साधू कुणाला म्हणावं, ती संगत म्हणजे काय, हा बराचसा फार मोठा विषय आहे, माझ्याकडे वेळ कमी. आणि मग असं जर केलं तर नाथ महाराज शेवटी म्हणतात, कोटी कुळे तारे हरी अक्षरे दोनी. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोनी. एका जनार्दनी पाठ केली, एका जनार्दनी पाठ केली, पाठ केली. हरी मुखे गाता हरपली चिंता. हरी मुखे गाता हरपली चिंता. काय झालं बाबा त्याचा परिणाम? कोटी कुळे तारी, कोण? हरी अक्षरे दोन्ही. 2 अक्षराने आमच्या 2 अक्षर असे आहेत जे कोट्यावधी कुळाला तारतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. किंवा ज्ञानोबारायाचाच पुन्हा शब्द आहे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होवोनी ठली.
आई, बाप, भाऊ, सगोत्रांचा, सगळ्या गोत्राचा चतुर भजन होऊन ठेले परमात्मा आपल्यासारखं त्यांना करतो. कुळाला पवित्र करणारा हरिनाम आहे. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. फक्त भावे हा शब्द महत्वाचा आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या जिथं भावाला अनन्यता आहे, फार विषय वेगळा येतो. नाथ महाराज म्हणतात, बाबा एका जनार्दनी पाठ केली आम्ही आमच्या जनार्दन स्वामींच्या कृपेनं ही 2 अक्षरं पाठ केली. कोणती? ह आणि री. बर, किती दिवस लागतील पाठ करायला? किती संथा म्हणावे लागतील? किती घोकंपट्टी करावी लागेल? किती वाजता उठून करावे लागेल? बरं, ज्ञानेश्वरी पाठ करणारे लोक आहेत, गाथा पाठ करणारे लोक आहेत, भागवताचे काही स्कंद पाठ करणारे लोक आहेत, श्लोकाच्या श्लोक भगवद्गीता पाठ करणारे लोक आहेत, वेगवेगळे ग्रंथ पाठ करणारे लोक आहेत. पण सगळं पाठ आहे आणि सगळं सपाटही आहे. का सपाट? यासाठी आहे सगळं पाठ असूनही हरी ही अक्षर मात्र पाठ नाही, म्हणून सगळं सपाट आहे. सगळं पाठ असेल आणि हरी ही अक्षर जर पाठ नसतील तर सगळं पाठ सपाट आहे. जीवनाचा सर्वोच्च परमबिंदू जर कोणता असेल तर हरी ही अक्षर पाठ करणे. मग किती म्हणावं? मी गमतीनं सांगत असतो, हरी अक्षर किती पाठ करावे तर किती वेळा म्हणावेत? सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येक श्वासाला हरी हरी म्हणावं, म्हणजे निदान आयुष्याच्या शेवटच्या क्षणात का होईना हरी ही अक्षर पाठ होती. हरी अक्षराच्या कितीही संता घोकले, हरी अक्षराच्या कितीही पाठ केले, अजूनही पाठ झाला नाही. आम्हाला भगवद्गीता पाठ झाली, आम्हाला ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पाठ झालाय, आम्हाला 12वा अध्याय पाठ झाला, आम्हाला अनेक अभंगाचे कात्रण पाठ झाले, तर अभंगावरचे चिंतन पाठ झाले, तर कीर्तनातून आमचे स्वर पाठ झाले, तर आमचे संगीतातले वेगवेगळे राग तयार झाले, तर आम्हाला संगीतातल्या वेगवेगळ्या रागांची माहिती झाली आहे, आम्हाला षडशास्त्र पाठ झाले. तर पण त्याला विचारलं का हो हरिपाठ आहे का? मी गमती सांगतो की आता हरिपाठ सुद्धा पाठ नाहीये. ज्ञानदेव म्हणे आलं की याने त्याच्या तोंडाला त्यांनी त्याच्या तोंडाला पाहिजे. जीवनामध्ये हरिपाठ ज्यानं केला तो धन्य. म्हणणार बाबा सांगतो, बाबा कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली आम्ही आमच्या सद्गुरूच्या कृपेनं आशीर्वादानं ही हरी ही अक्षरे 2 पाठ केली. म्हणून आमचा आग्रह आहे तुम्हाला सांगण्याचा की तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये हरी हरी या अक्षरांचा उच्चार करा. हरी हरी या 2 अक्षरांना आपल्या जिभेवर ठेवा. आणि असं जर तुम्ही करसाल तर मग नाथ महाराज कशाला म्हणतील बाबा की नामा विण मुख सर्पाचे ते बिळ. मग आता वेळ येणार नाही त्यांना म्हणण्याची. ते मुख नाही राहणार, ते स्वर्गाचं द्वार होऊन जाईल, ते वैकुंठ होऊन जाईल. म्हणून हा सुंदर भाव नाथ बाबांनी तुमच्या आमच्या समोर हरिपाठातल्या नाथ बाबांच्या हरिपाठातल्या 5व्या अभंगामध्ये सांगितला. श्री गजानन महाराज मित्र परिवार या फेसबुक पेजच्या द्वारे आज माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्यांनी ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. म्हणून मी सगळ्यांना साधू साधूवाद त्या ठिकाणी देतो. ज्यांनी मला आमंत्रण दिलं त्यांना सुद्धा मी अनेक अशा पद्धतीचे धन्यवाद देतो. भगवंत तुमच्याकडून अशाच पद्धतीची सेवा करून घेऊ. भगवंत तुमच्याकडून अशाच अनेक वक्त्यांच्या मुखातून हरिनामाची वेली ही ती फळाफुलाला प्राप्त हो अशी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. बाबांना विनंती करतो, गणगणा गणात बोते बाबा, तुमच्या आशीर्वादानं तुम्ही अनेक चमत्कार तुमच्या ग्रंथात केले. आम्ही ते चमत्कार ऐकून आहोत, आम्ही ते चमत्कार वाचून आहोत, आम्ही ते चमत्कार अनेकांच्या मुखातून ऐकलेले आहेत, पाहिलेले सुद्धा टी व्हीमध्ये आहेत. आता आम्हाला एवढीच विनंती आहे की आता तुम्ही काहीतरी असा चमत्कार करा की हा कोरोना पटकन जावा आणि पूर्ववत या महाराष्ट्रामध्ये या विश्वामध्ये किंबहुना सर्व सुखी ही ज्ञानोबारायांनी जी आर्थ प्रार्थना केली सगळं जग सुखी व्हावं. पूर्ववत परत हरिकीर्तन, भजन, पूजन, अन्नदान, पंक्ती, ज्ञानदान हे कार्य पूर्ववत परत या जगात
हो, सुरळीत पूर्ववत सगळं प्राप्त हो, एवढीच इच्छा अंतःकरणातली संत महात्म्यांच्या ठिकाणी मी व्यक्त करतो. जितकं काही चांगलं आहे ते सद्गुरूंचं घ्या, वाईट वाणीचा दोष समजा. चांगलं वाईट यांचं संमिश्र म्हणजे मनुष्य असतो, म्हणून त्यातलं वाईटाचा नेहमीच त्याग करावा, चांगल्या गोष्टीचा नेहमीच स्वीकार करावा, हरिहरी या नामाचा सातत्याने उच्चार करावा. हे सांगण्यापुरतं मी सांगतोय असं नाही. लक्षात ठेवा, जीवनात सोबत येणारा हरीच आहे. म्हणून आपण सुद्धा ऐकणाऱ्यांपैकी जे श्रोते आहेत किंवा जे ऐकत नाहीत त्यांच्यापर्यंत हाच संदेश पोहोचा. एक नियम करा सकाळ दुपार संध्याकाळचा, की मी इतका जप करेल रामाचा, हरीचा, कृष्णाचा, गोविंदाचा, वासुदेवाचा, त्याशिवाय पाणी पिणार नाही, जेवणार नाही. भले हे सगळं जेवण का होईना, झोपण्याच्या आधी का होईना, मी याचा उच्चार करेल. असा आपण नियम स्वतःला बांधून घ्या. कारण असा आहे, नियम जर तुम्ही अशा पद्धतीचा केला तर या प्रवचनाचा लाभ आहे. एक व्यक्ती जरी नियमानं वागला या प्रवचनातून तरी खरोखर आपला 1 तासाचा काळ सार्थक झाला असं म्हणता येईल. झालेली सेवा परत संत महात्म्यांच्या नाथबाबांच्या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.